आज मुलांसाठी काहीतरी खास बनवूया, जे शाळेतून थकून भागून येतात आणि डबे शोधतात त्यावेळेला आपल्याला त्यांना काहीतरी नेहमी बिस्किटं द्यायला लागतात. तर आज आपण त्यांच्यासाठी स्पेशल काहीतरी बनवूया. तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून अर्धी वाटी ड्रायफ्रुट्स घ्यायचे. इथे मी काजू घेतलेले आहेत थोडेसे आणि थोडेसे मनुका घेतलेले आहेत. हे तुम्ही काजू किंवा मनुका स्किप पण करू शकतात, पण या रेसिपीमध्ये टाकले तर उत्तम लागतात. तुमच्याकडे ड्रायफ्रुट्स नसतील तर तुम्ही शेंगदाणे पण भाजून टाकू शकतात यामध्ये, पण ड्रायफ्रुट्स नक्कीच घाला. त्यानंतर एक मीडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आपण यामध्ये टाकलेला आहे. तो व्यवस्थित 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे सगळ्यांबरोबर. तुम्ही ड्रायफ्रुट्स नंतर पण टाकू शकतात. त्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे. ती पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे सगळ्यांबरोबर. ते झाल्यानंतर त्याच्यावरती आपण 2 बीट घेतलेले आहेत किसून व्यवस्थित, ते टाकायचे आहेत आणि ते पण 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे सगळ्यांबरोबर. बीट हा उत्तम सोर्स आहे मुलांसाठी, पण असं कच्चं दिलं सलाडमध्ये तर खायला बघत नाहीत. मग असं बीटरूटचं कटलेट बनवून दिलं तर खूप छानही लागतं आणि मुलंही आवडीने खातात. भाजून झाल्यानंतर त्याच्यावरती मी 4 शिजलेले बटाटे घेतलेले आहेत मोठे. तुमच्याकडे मध्यम आकाराचे बटाटे असतील तर 5 घ्या, पण मोठ्या आकाराचे घ्या. ते व्यवस्थित शिजवून त्याची सालं काढून मी मॅश करून घेतलेले आहेत बटाटे. ते बीटरूट बरोबर 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घ्या. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये सगळे मसाले टाकायचे आहेत. तर सर्वप्रथम आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. त्यानंतर आपण 1 चमचा लाल तिखट छोटा चमचा घ्यायचा आहे. जास्त एकदम मसाले आपण टाकणार नाही आहोत यामध्ये. इथे तुम्हाला मसाल्याचा वापर करायचा नसेल तर हिरवी मिरची पण वापरू शकतात. त्यानंतर धना जिरा पावडर घेतलाय, छोटा 1 चमचा टाकलेला आहे. त्यावरती थोडंसं अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि 1 छोटा चमचा आपण इथे आमचूर पावडर घेतलेली आहे. तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसालाही घेऊ शकतात. जर चाट मसालाही नसेल तर अर्धा लिंबू पिळून टाकू शकतात यामध्ये. सगळं टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. सर्व मिक्स झाल्यानंतर आपल्याला इथे अर्धी वाटी भिजवलेले पोहे घेतलेले आहेत. स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून आपण हे वापरलेले आहे तिकडे. ते टाकल्यानंतर परत एकदा 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पोहे नसतील तर तुम्ही तांदळाचं पीठ पण 1 चमचा टाकू शकतात. त्यांनी छान बाइंडिंग येते कटलेटला. ते व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला एकजीव करण्यासाठी हे पूर्ण स्टफिंग व्यवस्थित मॅशरनी मॅश करून घ्यायचं आहे. हे तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही वाटीचा किंवा तांब्या त्याचा खालची जी बाजू असते त्याचा वापर करून हे व्यवस्थित मॅश करून घ्यायची आहे सगळी भाजी. व्यवस्थित गोळे बनतात कटलेटचे. कटलेटला कुठूनही क्रॅक पडत नाही, त्यामुळे मॅश करणं खूप गरजेचं आहे यामध्ये. झाल्यानंतर एकदा परत व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. इथे एका प्लेटमध्ये सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे. थोडंसं थंड झाल्यानंतर त्यावरती आपल्याला अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली टाकायची आहे. इथे तुम्ही शिजवलेले हिरवे मटार पण टाकू शकतात. तर ह्यानंतर या वेळेला तुम्ही इथे ड्रायफ्रुट्स टाकू शकता जर तुम्हाला वेगळे टाकायचे असेल तर. थोडंसं मिश्रण थंड झाल्यानंतर आपण छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. कटलेट तुम्हाला जी साईज आवडते त्या साईजचे कटलेट बनवून घ्यायचे आहेत. छोटे छोटे बनवायचे आहेत. इथे तेलाचा वापर करायची काहीच गरज नाही आहे. हे लहान लहान असे गोळे बनवून घ्यायचे आहेत. हे बघा व्यवस्थित झालेले आहेत कारण आपण मॅश केलेले आहेत. तर इथे तुम्हाला जर चिरा पडत असतील कटलेटला तर 1 चमचा तूप टाकून व्यवस्थित मिक्स करून तुम्ही नंतर कटलेट बनवायला घेऊ शकतात. सगळे एकसारखे बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे. बघा किती छान दिसतात आणि चवीला पण उत्तम आहेत. त्यानंतर आपण एका बाउलमध्ये 2 चमचे मैदा घ्यायचा आहे. मैद्याचा वापर करायचा नसेल किंवा मैदा नसेल घरी तर तुम्ही कॉर्नफ्लॉरही वापरू शकतात.
बरं कॉर्नफ्लॉरही वापरायचं नसेल तर तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर बारीक रव्यामध्ये पण तुम्ही व्यवस्थित त्याला कव्हर करून त्याला तुम्ही शॅलो फ्राय करू शकता तव्यावरती। तर इथे मी 2 चमचे मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी, अर्धा पेला पाणी वापरलेलं आहे। ह्याची कन्सिस्टन्सी ना जास्त पातळ ना जास्त जाड असायला हवी, व्यवस्थित कोट होईल आपले जे कटलेट तेवढं आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी ठेवायची। ही पहा, एकदा हे तयार झाल्यानंतर आपल्याला ब्रेड क्रम्सची तयारी करायची आहे। इथे मी 5 तुकडे ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत, साधे ब्रेड घेतले तरीही चालतील। तर काही लोक कडा घेऊन त्याच्या कापून ब्रेड क्रम्स बनवतात किंवा काही जण मधला भाग घेऊन ब्रेड क्रम्स बनवतात। इथे मी अख्खा ब्रेडचा वापर केलेला आहे आणि हळूहळू म्हणजे बंद चालू करून आपल्याला हा मिक्सरचा वापरायचा आहे। आणि नंतर हे बघा, ह्याप्रमाणे ब्रेड क्रम्स तयार होतात। मग आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। आपल्याला दुसऱ्या कोणत्याही पदार्थांसाठी ब्रेड क्रम्स वापरायचे असतील तर 2 ते 3 मिनिटं तुम्ही तव्यावरती ह्याला ड्राय रोस्ट करा। व्यवस्थित थंड झाल्यानंतर बंद बाटलीमध्ये भरून ठेवा, 1 महिना सहज टिकतो। त्यानंतर आपण तयार केलेले कटलेट जे आहेत ते कॉर्नफ्लॉरमध्ये व्यवस्थित कोट करायचं आणि त्याच्यावरती आपल्याला हे ब्रेड क्रम्स आणि व्यवस्थित कव्हर करून घ्यायचे आहेत। कटलेटला थोडं प्रेस करून, आणि हे पहा असे आपल्याला सगळे कटलेट बनवून घ्यायचे आहेत। फार काय वेळ लागत नाही। असे तयार करून ठेवल्यानंतर 20 ते 30 मिनिट आपल्याला फ्रीजमध्ये हे कटलेट ठेवायचे आहेत। तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्टली तळायला घेऊ शकतात। डीप फ्राय करू नका, शॅलो फ्राय केला तरीही उत्तम लागतात हे कटलेट। तर थोडंसं तेल घेऊन मध्यम आचेवरती आपल्याला हे सगळे कटलेट तव्यावरती सगळे फ्राय करायला ठेवायचे आहेत। या पद्धतीने आपल्याला एक एक करून थोडा डिस्टन्स ठेवा, 2 कटलेटच्या मध्ये थोडी जागा ठेवा, ज्या परतताना आपल्याला ते सोपे जातात, त्यासाठी चिटकवून ठेवू नका कटलेट। तर इथे जे प्रमाण मी दिले त्या प्रमाणामध्ये 15 ते 18 कटलेट सहज होतात। 5 ते 6 मिनिटांनंतर कटलेट व्यवस्थित शिजतात, दोन्ही बाजूनी क्रिस्पी होतात। शिजल्यानंतर झाल्यानंतर आपल्याला एका टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे आहे ते कटलेट। हे कटलेट पुदिनाची चटणी सोबत, सॉस सोबत उत्तम लागतात। तर नक्की एकदा करून पहा, खूप छान लागतात। असे कटलेट तुम्हाला लग्नाच्या पंक्तीमध्ये पण बरेचसे दिसतात। तर चवीला खूप छान लागतात, पौष्टिक आहे। तर नक्की एकदा करून पहा आणि कशी झाली रेसिपी ती मात्र मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तोपर्यंत बाय बाय।